मतांची आघाडी आहे। परभणीमधनं दिलीप देशमुख हे विजय संपादित करतील झेडपीला, असं चित्र आहे। सुरेश वरपुडकर त्यांची मुलगी सोनल देशमुख या मात्र पराभवाच्या छायेत दिसतात। भाजपचे चित्रा पाटील या रायगडच्या आंबेपूर गटातून सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। बऱ्याच ठिकाणी विजय जल्लोष आता सुरू झालेला आहे। ठिकठिकाणचा हा जल्लोष आपण पाहतोय। लातूरमध्ये कार्यकर्त्यांनी आधीच आपला जल्लोष साजरा करायला सुरुवात केली। काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असं म्हणावं लागेल। भाजप सर्वाधिक जागांवरती आघाडी मिळवत सध्या राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष, जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबतीत म्हणावा लागेल। त्याखालोखाल दादांची राष्ट्रवादी 46 जागांचा आहे। अश्विन 218 काल हाती आणि ज्ञानदा शिवसेना देखील 41 ठिकाणी, म्हणजे तिघांचा एकत्रित विचार केला म्हणजे आपण हेही सांगतोय की अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात देखील ते आहेत। मात्र सध्याच्या घडीला तिघांचा एकत्रित विचार केला तर जवळपास 150 ठिकाणी या तिघांनी आघाडी घेतली आहे। तिकडे सोलापूरची अपडेट, राम सातपुतेंच्या पत्नी जिंकल्यात संस्कृती सातपुते, तर सोलापूरमध्ये उत्तम जानकरांना मात्र धक्का बसतोय। उत्तम जानकरांचे पुत्र जे आहेत ते पराभूत झालेत। राम सातपुतेंच्या पत्नी जिंकलेल्या आहेत। जीवन जानकर यांना पराभवाचा धक्का बसतोय, तर राम सातपुतेंच्या या पत्नी जिंकलेल्या आहेत। आणि विकास गोगावले यांचा सुद्धा विजय झाल्याची माहिती मिळते। भरत गोगावलेंचे सुपुत्र आहेत। भरत गोगावलेंनी एकीकडे रायगडची निवडणूक प्रतिष्ठेची केलीच होती, पण मुलगा रिंगणात असल्यामुळे सुद्धा या निवडणुकीला एक वेगळं वलय भरत गोगावलेंच्या दृष्टिकोनातून प्राप्त झालेलं होतं। विकास गोगावलेंचा विजय झालाय। संस्कृती सातपुते या सुद्धा विजयी होत आहेत, पण त्याच वेळेला उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। सांगलीचा विचार केला तर भाजपची आघाडी आहे 8 जागांची। इकडे सोलापूरमध्ये भाजपनं 9 जागा तर राष्ट्रवादीनं 3 जागांवरती आघाडी घेतली आहे। शिवसेना 2 जागी आघाडीवरती आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेना 8 अशी आघाडी आहे, म्हणजे शिवसेनेची एक हाती आघाडी रत्नागिरीमध्ये आपल्याला 10 जागांपैकी पाहायला मिळते। सिंधुदुर्गात भाजप 14, शिवसेना 3 असं सध्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना 5 जागी